अनुला सर्दी आणि ताप होता, पण तिच्याकडे बघून असं वाटत नव्हतं की ती आजारी आहे, कारण इथं ती फक्त घसरगुंडी खेळायसाठी येते. तिला फार आवडतं. तिला डॉक्टरकडे दाखवून आम्ही जरा पाणीपुरी वगैरे खावं म्हणून सरळ दत्त भेळजवळ आलो. मी घेतली पाणीपुरी आणि अनु मला तयार करू देतच नव्हती, कारण मीच करून देणार म्हणून ती मला करून देत आहे. पाणीपुरी वगैरे खाऊन आम्ही आलो घरी, कारण आमच्या सुनीनं 4 मांजराची पिल्लं दिली होती. त्यांना आम्ही कधी खाली आणलं नव्हतं. मग 1 महिना झालेला आहे त्यांना आता. 3 पैकी एक जे पिल्लू आहे थोडं आगाव आहे, कारण ते वर लपून बसले. तर त्यांना खाली आणून त्यांना दूध पाजवलं. त्यानंतर मी केली धुमाळी, कारण मच्छर फार होते. तर इथं मी नारळाची शेंडी आणि कडुलिंब घातलेला आहे, तर तो चांगला असतो. मच्छर पण त्याने पळून जातात. तर अशा पद्धतीने मग सगळ्या घरभर मी धुमाळी फिरवली. आणि असा माझा आजचा छोटासा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि नवीन असाल तर फॉलो करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.